इंद्रधनुष्य 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 इंद्रधनुष्य. नमस्कार श्रोते हो, इंद्रधनुष्य या कार्यक्रमामध्ये मी दीप्ती मुसळे आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, पुस्तकं ही ज्ञानाची आणि विचारांची अमूल्य संपत्ती मानली जातात. एखादं वाचनालय म्हणजे केवळ पुस्तकांचा संग्रह नसतो, तर तो एका समाजाचा बौद्धिक आणि सांस्कृतिक प्रवासाचा साक्षीदार असतो. रत्नागिरीच्या सांस्कृतिक आणि शैक्षणिक जडणघडणीत महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या रत्नागिरी नगर वाचनालयाला 2027 साली तब्बल 200 वर्ष पूर्ण होत आहेत. 2 शतकांचा हा गौरवशाली प्रवास, त्यामागचा इतिहास, आजचं कार्य आणि आगामी वाटचाल याविषयी जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत रत्नागिरी नगर वाचनालयाचे अध्यक्ष ॲडव्होकेट दीपक पटवर्धन. व्यवसायाने ज्येष्ठ विधिज्ञ असलेले ॲडव्होकेट दीपक पटवर्धन हे गेली 25 वर्ष स्वरूपानंद पतसंस्थेचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. तसंच रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक म्हणून 23 वर्ष आणि रत्नागिरी नगर वाचनालयाचे अध्यक्ष म्हणूनही 23 वर्ष ते कार्यरत आहेत. आणि राज्य पतसंस्था फेडरेशनचे कार्याध्यक्ष म्हणूनही ते महत्त्वाची जबाबदारी सांभाळत आहेत. सर, आजच्या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार सर, सर्वप्रथम रत्नागिरी नगर वाचनालयाच्या स्थापनेविषयी आपण काही सांगू शकाल का? इंट्रोडक्शनमध्ये तुम्ही जे सुरुवातीला सांगितलं की रत्नागिरीच्या जडणघडणीमध्ये वाचनालयाचं एक वेगळं महत्त्वाचं स्थान आहे आणि खरंच आहे ते. त्यामुळे त्याचा इतिहास कोणालाही माहीत असावा असं वाटणं स्वाभाविक आहे. बरोबर. या वाचनालयाची सुरुवात 1828 साली झाली. जे एच टॉर्ट नावाच्या व्यक्तीने हे वाचनालय चालू केलं. कोकण बुक डेपो या नावाने हे वाचनालय सुरू झालं होतं. रत्नागिरी हे तसं अत्यंत टुमदार पण छोटंसं असं शहर. मोठ्या अधिकाऱ्यांना, समाजातल्या प्रतिष्ठित लोकांना एकत्र येण्याचं ठिकाण त्यावेळेला उपलब्ध नव्हतं. हे वाचनालय सुरू झालं आणि या सगळ्यांचा एकत्र येण्याचा बिंदू म्हणून या वाचनालयाकडे पाहिलं जायला लागलं. सुरुवातीच्या कालखंडामध्ये सुद्धा 400 पुस्तकं या वाचनालयामध्ये होती. ही संख्या त्यावेळची परिस्थिती लक्षात घेता अत्यंत लक्षणीय आहे. त्यामुळे या वाचनालयाची सुरुवात 1828 झाली. जे टॉर्ट यांनी हे वाचनालय सुरू केलं आणि कोकण बुक डेपो असं त्याचं नाव होतं. पुढे कालांतराने स्वातंत्र्यवीर सावरकर ज्या वेळेला रत्नागिरीमध्ये होते त्यावेळेला त्यांनी या वाचनालयाचं नामकरण रत्नागिरी नगर वाचनालय असं केलं आणि त्याच्यानंतर रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालय असं नाव वाचनालयाने धारण केलं. अरे वा, छान, मस्त माहिती आहे. आणि सर, स्थापनेपासून आजपर्यंतच्या नगर वाचनालयाच्या वाटचालीतील महत्त्वाचे टप्पे कोणते मानले गेलेत? हे वाचनालय सुरू झालं त्यावेळेला या वाचनालयामध्ये सभासद जे होते ते प्रामुख्याने ब्रिटिश अधिकारी होते आणि समाजातली रत्नागिरीतली प्रतिष्ठित मंडळी ही त्यावेळेला वाचनालयाचे सभासद होते. असा एक किस्सा सांगितला जातो की या वाचनालयाच्या समोर असणाऱ्या दारावर एलिझाबेथ राणीचा फोटो होता आणि तो फोटो पडला. तर त्यावेळच्या ब्रिटिश रिजिमला असं वाटलं की स्वातंत्र्य चळवळीमध्ये काम करणाऱ्या कोणीतरी हे जाणीवपूर्वक कृत्य केलेलं आहे आणि हे एकदा शासनाच्या डोक्यात पक्क बसलं म्हणून त्यांनी एक फतवा काढला आणि त्या फतव्याच्या माध्यमातून सगळ्या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी वाचनालय तात्काळ सोडावं, वाचनालयाचं सभासदत्व सोडावं असा फतवा निघाला. शासकीयच फतवा होता, त्यामुळे सगळ्याच ब्रिटिश अधिकाऱ्यांनी हे वाचनालय सोडलं. त्यावेळेला वाचनालयाची वर्गणी ही 25 पैशापासून 3 रुपयापर्यंत होती आणि यातून 24 रुपये जमा होत होते. पण बहुसंख्येने असणाऱ्या अधिकाऱ्यांनी वाचनालय सोडल्यामुळे हळूहळू वाचनालयाचं उत्पन्न ठप्प होत गेलं आणि वाचनालयाची ॲक्टिव्हिटी निद्रिस्त अवस्थेत आली. कालांतराने न्यायमूर्ती खारेघाट हे रत्नागिरीमध्ये नियुक्त झाले आणि त्यांच्या असं लक्षात आलं की हे वाचनालय होतं आणि हे बंद आहे. म्हणून त्यांनी माहिती घेतली
आणि त्या माहितीत त्यांच्या असं लक्षात आलं की जो एलिझाबेथ राणीचा फोटो हा अत्यंत अडचणीचा मुद्दा झाला आहे, सेन्सिटिव्ह मुद्दा झाला होता, त्याची त्यांनी माहिती घेतली आणि तेव्हा त्यांच्या लक्षात असं आलं की हा फोटो इथल्या प्रचंड पावसामुळे आणि त्यासोबत येणाऱ्या वाऱ्यामुळे पडला. बरोबर. मग त्यांनी एक स्वतंत्र पिटिशन तयार केलं, ते गव्हर्नरकडे सादर केलं, त्या संदर्भातली बाजू मांडली आणि त्याच्यानंतर वाचनालय परत पूर्वीसारखं सुरू झालं. हा एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा या वाचनालयाच्या आजपर्यंतच्या 200 वर्षाच्या कालखंडातला सांगता येईल. बरोबर. नव्याने खरं बघायला गेलं तर स्वातंत्र्यपूर्व काळातलं हे वाचनालय आहे, स्वातंत्र्योत्तर काळातही हे वाचनालय कार्यरत आहे, 91 साली आलेल्या ग्लोबलायझेशनच्या युगातही हे वाचनालय कार्यरत आहे आणि आज डिजिटल युगातही तेवढ्याच सामर्थ्याने हे वाचनालय ग्रंथांची सेवा करत रत्नागिरीमध्ये उभं आहे. आणि ते असंच चालूही राहील. हां, डेफिनेटली असंच ते पुढे प्रवाही आहे. कारण सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की असं म्हटलं जात असे की ज्या शहरामध्ये चांगल्या प्रकारची वाचनालयं नांदतात ते शहर सुसंस्कृत शहर म्हणून गणलं जातं. आणि रत्नागिरीचं हे वैभव आहे की ज्यामध्ये 1,16,000 ग्रंथसंपदा आज वाचकांसाठी उपलब्ध आहे. असं हे वाचनालय 200 वर्ष होऊनही तेवढ्याच उर्मीने आणि तेवढ्याच ताकदीने वाचकाला त्याचे आवडते ग्रंथ पुरवण्याचं काम करत आहे. ही गोष्ट अधोरेखित करण्यासारखी आहे. नक्कीच कौतुकास्पद गोष्ट आहे ही. आणि सर, वाचनालय सुरू झाल्यानंतरच्या सुरुवातीच्या काळातली काही पुस्तकं आजही संग्रहामध्ये आहेत का? आणि जर ती आहेत तर त्यांचं नेमकं स्वरूप कोणतं होतं हे ऐकायला आवडेल आम्हाला. 200 वर्षाची पुस्तकं, पूर्वींची पुस्तकं आणि आत्ताची पुस्तकं याच्यात जमीन अस्मानाचा फरक पडला आहे. बरोबर. 200 वर्षापूर्वी हे वाचनालय चालू झालं, ते सांगितलं त्याप्रमाणे ब्रिटिश माणसाने सुरू केलं. ब्रिटिश अधिकाऱ्यांसाठी प्रामुख्याने ते सुरू झालं होतं. त्यामुळे त्यावेळची जी पुस्तकं होती ती इंग्लिश लँग्वेजमधलीच पुस्तकं जास्त होती. बरोबर. ते सगळे जे विषय आहेत ते आता कुठेही समय पुढे गेला, काळ पुढे गेला, काळोखात आता ते काय फार असे रिलिव्हंट राहिलेले नाहीत. बरोबर. पण त्यावेळची पुस्तकं जर आपण बघितली तर माहितीपर पुस्तकं जास्त होती, वर्णनं ज्याच्यामध्ये अधिक येतील अशा प्रकारची पुस्तकं होती. आणि अशी 18व्या शतकातल्या जवळजवळ 30 ते 35 प्रती आजही वाचनालयात उपलब्ध आहेत. आणि आत्ता आपण जसं म्हटलं की 200 वर्षापूर्वीची पुस्तकं, तर वाचनालयातली जी दुर्मिळ किंवा मौल्यवान पुस्तकांचं जतन कोणत्या प्रकारे केलं जातं? जुनं वाचनालय आहे, स्वाभाविकपणे ग्रंथसंपदा ही मोठी आहे, पण रत्नागिरीतलं एकंदरीत वातावरण प्रामुख्याने मॉइश्चर आहे. बरोबर. आणि त्याचबरोबर वाळवीसारखे कीटक आणि त्यावेळेला नसणारं तंत्रज्ञान याचा फटका या ग्रंथसंपदेला मोठ्या प्रमाणावर बसला. तरीसुद्धा 3,500 पुस्तकं ही दुर्मिळ पुस्तकं म्हणून गणली गेलेली आहेत आणि ती पुस्तकं वाचनालयामध्ये आजही चांगल्या स्थितीमध्ये उपलब्ध आहेत. तर कोणतीही वेगळी ट्रीटमेंट वाचनालयाला त्याच्यावर आजपर्यंत करता आली नाही. आता आमचा प्रयत्न आहे की डिजिटलायझेशन करावं. पण यापूर्वी ही जी पुस्तकं इतकी जुनी 100 वर्षापूर्वीची पुस्तकं, 125 वर्षापूर्वीची पुस्तकं आपल्याकडे उपलब्ध आहेत. त्याच्यात प्रामुख्याने ती पुस्तकं चांगल्या पद्धतीने बाइंडिंग केली जातात. प्रामुख्याने मॉइश्चरपासून ती पुस्तकं लांब राहावीत असा प्रयत्न केला जातो. म्हणून मी अध्यक्ष झाल्यानंतर या वाचनालयामध्ये लोखंडी कॉम्पॅक्टर आणून त्यामध्ये ही पुस्तकं सेफ ठेवण्याची पद्धती आम्ही चालू केली. प्रतिवर्षी जी पुस्तकं आवश्यकतेनुसार ही बाइंडिंग करून घेतली जातात आणि त्या पद्धतीने ती पुस्तकं आजही चांगल्या स्थितीमध्ये वाचकांपर्यंत पोचवली जातात. तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे दुर्मिळ ग्रंथ ह्याचं माहेरघर म्हणूनच रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाचं नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे. कुठून तरी कुठच्या तरी जिल्ह्यातून फोन येतो, असं अमुक अमुक पुस्तक तुमच्याकडे उपलब्ध आहे का? आणि वाचनालयातला कर्मचारी वर्ग अदबीने ते पुस्तकं शोधतो आणि लगेच त्या माणसाला त्याचं उत्तर मिळतं, हे पुस्तक आमच्याकडे उपलब्ध आहे. अशी अनेक पुस्तकं सांगता येतील की महाराष्ट्रातल्या अन्य कुठेही ती उपलब्ध नाहीत, पण ती आपल्या वाचनालयामध्ये उपलब्ध आहेत. हे मोठं वैभव या वाचनालयाचं आहे. नक्कीच, नक्कीच. खूप छान. सर, आपण आता 23 वर्ष गेली अध्यक्ष म्हणून तिथे कार्यरत आहात. तर आपल्या कार्यकाळामध्ये वाचनालयाच्या वाटचालीत कोणते महत्त्वाचे बदल घडले आहेत का? 23 वर्षाचा प्रदीर्घ काळ मला वाचनालयाची सेवा करता आली, हे माझ्या आयुष्यातलं माझं एक मोठं भाग्य आहे असं मी म्हणेन. 23 वर्षात अनेक बदल झाले. वाचनालयातला इन्फ्रास्ट्रक्चर
हे उत्तम राहावं यासाठी मी प्रामुख्याने प्रयत्न केला. मी काही साहित्य क्षेत्रातला काम करणारा माणूस नाही, पण मी आर्थिक क्षेत्रात काम करतो. बरोबर. त्याचा उपयोग करत मी रत्नागिरी जिल्हा नगर वाचनाला उत्तम आर्थिक पाया निर्माण करण्याचं काम केलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वाचनालयाची जी जागा होती त्या जागेचं लीज ॲग्रीमेंट 94 साली संपलं होतं. 94 सालपासून आम्ही प्रयत्न करत होतो की शासनाने परत लीजवर जागा वाचनालयाला द्यावी. त्यामध्ये अनेक अडचणी आल्या, वेगवेगळे इंटरेस्ट त्याच्यात वेगवेगळ्या पद्धतीने काम करत होते, पण शेवटी जे ध्येय ठरलेलं होतं त्या ध्येयापर्यंत जाण्याचा मार्ग आम्हाला सापडला. आणि 2024मध्ये वाचनालयाला परत 30 वर्षाचा करार शासनाने रजिस्टर ॲग्रीमेंट करून वाढवून दिला. आणि त्यामुळे आता वाचनालयाची एक सुंदर वास्तू, जवळजवळ 12,000 चौरस फुटाची सुंदर वास्तू अरे वा. आपल्याला उभी राहिलेली दिसते. त्याच्यामधलं इंटेरियरचं काम आता चालू आहे. उत्तम प्रकारचं एक ऑडिटोरियम तिथे होणार आहे, छान. एक कम्युनिटी सेंटर तिथे होणार आहे, एक सुसज्ज अशी अभ्यासिका तिथे होणार आहे, आणि डिजिटल लायब्ररी की ज्या लायब्ररीत बसल्यानंतर तुम्हाला आंतरराष्ट्रीय लायब्ररीशी थेट संपर्क साधता येईल अशा प्रकारची व्यवस्था शक्यतो 2 वर्ष सुरू होईपर्यंत सुरू करण्याचा आमचा मानस आणि प्रयत्न आहे. खूप छान. शुभेच्छा आहेत तुमच्या या प्रोजेक्टसाठी तुम्हाला. सर, बदलत्या काळानुसार डिजिटल माध्यमांचा आणि प्रसारमाध्यमांचा प्रभाव वाढतोय आणि अशा परिस्थितीत वाचकांचा प्रतिसाद आणि वाचन संस्कृतीबद्दल आपलं निरीक्षण काय आहे? तुम्ही म्हणताय ते अगदी खरं आहे हं, की डिजिटल युगाचा प्रचंड प्रभाव हा जनमानसावर आहे. पण तरीही अजून वाचक वर्ग, पुस्तकावर प्रेम करणारा वर्ग, किमान 2 पानं वाचल्याशिवाय झोपायचं नाही असं म्हणणारा वर्ग हा समाजामध्ये अस्तित्वात आहे. आणि मला असं वाटतं की फिजिकल पुस्तक हातात घेऊन वाचण्याचं जे समाधान आहे ते समाधान नक्कीच. माहीत असणारा वर्ग जोपर्यंत राहील तोपर्यंत वाचनालयाला कुठच्याही प्रकारची अडचण येईल असं मला वाटत नाही. पण हे जग बदलतं आहे. हं, या बदलाबरोबर वाचनालयालाही बदलावं लागेल. खरं. म्हणून मी आत्ता मेन्शन केलं की डिजिटल लायब्ररीचा प्रयत्न आम्ही करतोय. वाचकाला ज्या फॉर्मॅटमध्ये पुस्तकं वाचायला हवी आवडतील आहेत. त्या फॉर्मॅटमध्ये ती देण्याचा प्रयत्न वाचनालयाने करणं आवश्यक आहे. त्याच्याचबरोबर प्रकाशित होणारं पुस्तक हे त्याच दिवशी किंवा बरं. दुसऱ्या दिवशी हे वाचनालयामध्ये उपलब्ध असतं छान. आणि ते वाचकापर्यंत ज्या आठवड्यात ते प्रकाशित होतं त्याच आठवड्यात वाचकापर्यंत नेण्याचा आमचा प्रयत्न असतो. त्यामुळे नवीन नवीन पुस्तकं ही सातत्याने वाचकांसाठी आम्ही उपलब्ध करून ठेवतो. त्याचबरोबर जी जुनी पुस्तकं आहेत ती पुस्तकंही वाचकाच्या नजरेला पडावीत यासाठी वाचनालयामध्ये एक वेगळा काउंटर आम्ही ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये ही सगळी पुस्तकं, वेगवेगळी पुस्तकं आम्ही मांडून ठेवत असतो. त्यातून लोकांनी ती चॉईस करून त्यांच्या आवडीप्रमाणे न्यावीत असा आमचा प्रयत्न असतो. त्यामुळे बदलत्या युगामध्ये, डिजिटल युगामध्ये अत्यंत प्रभावी असं ते युग आहे. त्या युगामध्ये सुद्धा वाचनालयांना आपलं महत्त्व टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक ते बदल करण्याचा प्रयत्न आमचा आहे. नक्कीच याच्यात मर्यादा आहेत, पण मर्यादा जरी असल्या तरी आमचे प्रयत्न त्या पद्धतीने सुरू आहेत. सर, आता युवक वर्गासाठी वाचनालयाचे सतत प्रयत्न चालू असतात हे तुम्ही सांगितलंच, पण आपला बालवर्ग सुद्धा आहे, आपले लहान मुलं आहेत शाळेत जाणारी, तर त्यांच्यासाठी वाचनालयाकडनं काही उपक्रम राबवले जातात का? नक्कीच की विद्यार्थी वर्ग याला विद्यार्थी दशेतच वाचनाची आवड लागली तर पुढे जाऊन तो अधिक प्रगल्भ असा वाचक होईल. नक्कीच. त्यामुळे वाचनालय हे नेहमीच विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबवत असतं. विद्यार्थ्यांनी खूप पुस्तकं वाचावीत यासाठी पुस्तकांचा प्रामुख्याने विद्यार्थ्यांना आवडतील किंवा त्यांनी हाताळावेत, वाचावेत अशा विषयाची भरपूर पुस्तकं ही वाचनालयामध्ये उपलब्ध आहेत. नवनवीन पुस्तकं यासाठी आम्ही सातत्याने घेत असतो. आणि त्याचबरोबर विद्यार्थी वाचनालयात यावेत यासाठी वेगवेगळे उपक्रम आपण करतो. दरवर्षी उत्कृष्ट वाचक पुरस्कार हा विद्यार्थ्यांसाठी दिला जातो. त्याचबरोबर आत्ता सुटीच्या कालखंडामध्ये आत्तासुद्धा तो प्रकल्प चालू आहे. 10 तारखेपर्यंत तो प्रकल्प चालू आहे की वाचनालयामध्ये आपण वेगळी बसण्याची व्यवस्था मुलांसाठी केली आहे आणि त्यांना तिथे आम्ही पुस्तकंही मोठ्या प्रमाणावर ठेवली आहेत आणि त्या ठिकाणी मुलांनी यावं
आणि पुस्तकं वाचावी आणि वाचलेल्या पुस्तकांचं टाचण काढावं अशा पद्धतीचा एक उपक्रम चालू आहे. ज्या मुलांचा टाचणाचा जो काही प्रकल्प आहे त्याच्यामध्ये उत्तम पद्धतीचं त्यांनी काय वाचलं, कशा संदर्भातलं वाचलं हे जर त्यांनी चांगल्या पद्धतीने लिहिलं तर अशा उत्तम लिखाणाला सुद्धा आपण पुरस्कृत करतो. आजही जवळजवळ 12 ते 13 मुलं ही गेले 20 दिवस सातत्याने वाचनालयात येऊन वाचतायत. ही गोष्ट खूपच स्पृहणीय आहे असं मला वाटतं. अशा पद्धतीचे छोटे छोटे उपक्रम, मग काही वेळेला आम्ही पुस्तकं ही छोटे छोटे विद्यार्थ्यांचे ग्रुप करून त्यांच्या घरापर्यंत पोहोचवणं, मग त्यांनी घराच्या किंवा आपल्या सोसायटीमध्ये बसून एकत्रित पुस्तकाचं वाचन करणं, अशासाठी आम्ही काही उपक्रम राबवतो. विद्यार्थी वर्गासाठी सातत्याने आम्ही प्रयत्न करतो. त्याचबरोबर प्रवीण डवणे यांना आम्ही मागे वाचनालयात बोलवलं होतं. त्यांची पुस्तकं आधी शाळांमधनं आम्ही डिस्ट्रीब्यूट केली होती. मुलांनी ती पुस्तकं वाचावीत आणि लेखकाला प्रश्न विचारावेत अशा प्रकारचा तो उपक्रम होता. आणि जवळजवळ प्रत्येक शाळेतून 20 मुलं निवडक आम्ही बोलवली होती. जवळजवळ 300-350 मुलं वाचनालयामध्ये आली होती आणि 45 मिनिटाचा तास अशा पद्धतीचा तो कार्यक्रम होता. पण तो तास 2.5 तासपर्यंत चालला. इतकी उत्स्फूर्त प्रश्न प्रवीण डवणेंना विद्यार्थ्यांनी विचारले होते आणि तेवढ्याच तत्परतेने किंवा आस्थेने प्रवीण डवणेंनी त्यांना उत्तरं दिली होती. आणि नंतर ते असं म्हणाले होते की मी अनेक कार्यक्रम केले पण अशा प्रकारचा सजीव कार्यक्रम माझ्या आयुष्यातला हा पहिलाच झाला. अशा प्रकारचे कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी आम्ही वेळोवेळी आयोजित करत असतो. खूप छान. आणि सर, आत्ता तुम्ही सांगितलं की तुम्ही वेगवेगळे कार्यक्रम, तर आम्ही सुद्धा नेहमी ऐकत असतो की नगर वाचनालयाचा हा कार्यक्रम आहे, तो कार्यक्रम आहे. तर नगर वाचनालयाकडनं असे खूप छान सांस्कृतिक कार्यक्रम केले जातात, त्याबद्दल काही जरा सांगा. ज्या वेळेला मी 2003 मध्ये वाचनालयाची धुरा अध्यक्ष म्हणून हातात घेतली त्या वेळेपासून आजपर्यंत सलग 288 कार्यक्रम वाचनालयाने केले. छान. दर 2 महिन्यांनी एक कार्यक्रम अशा पद्धतीचं त्याचं ॲव्हरेज पडतं. आणि हे करण्यामागचा उद्देश हा होता वाचनालयामध्ये लोकांनी यावं आणि त्याचबरोबर या वाचनालयाच्या माध्यमातून लोकांना काहीतरी चांगलं मिळावं. मग ते दरवेळेला करमणुकीचं असेल, बरोबर, काही वेळेला ते माहितीपर असेल, काही वेळेला चर्चात्मक कार्यक्रम असतील, काही वेळेला कलात्मक कार्यक्रम असतील, अशा बहुविध कार्यक्रम वेगवेगळ्या पद्धतीचे करण्याचा प्रयत्न आम्ही केला. अनेक साहित्यिक या ठिकाणी आले, व्याख्यानमाला आम्ही केल्या, अनेक डॉक्टर्स इथे आले, त्यांनी आपल्या पद्धतीने माहिती दिली, अनेक प्रकारची चर्चासत्र त्या ठिकाणी झाली आणि या सगळ्या कार्यक्रमांना एक उत्स्फूर्त असा प्रतिसाद श्रोतृवर्गाने दिला. असं महत्त्वाचं कारण आहे आम्ही या डिजिटल युगात सुद्धा प्रत्येकाशी पर्सनल कम्युनिकेशन करण्याचा प्रयत्न केला. प्रत्येकाच्या घरात त्याच्या नावाने पत्रिका आम्ही जाणीवपूर्वक पोचवत होतो आणि या पर्सनल टचचाही उपयोग त्याच्यामध्ये झाला. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर श्रोतृवर्ग वाचनालयाच्या कार्यक्रमाला येत असे आणि त्याचबरोबर चांगले परफॉर्म करणारे लोक, समाजात ज्यांचं नाव आहे, जे चांगल्या पद्धतीने डिलिव्हर करू शकतात, असे लोक जाणीवपूर्वक इथे यावेत आणि त्यांनी वेगवेगळे विषय मांडावे अशा प्रकारचा प्रयत्न झाला. आणि त्यातून हे 288 कार्यक्रम खरोखर आनंद देऊन गेले. आणि याच्यामागचं कारण असं होतं की वाचनालयाला रत्नागिरीतलं सांस्कृतिक केंद्र म्हणूनही मान्यता प्राप्त व्हावी असा यामागे प्रयत्न होता आणि त्याच्यात बऱ्याच अंशी आम्ही यशस्वी झालो. कारण आमचे कार्यक्रम हे सातत्यपूर्ण होते. सातत्याने नगर वाचनालय आणि सगळे कार्यक्रम हे श्रोतृवर्गासाठी मोफत स्वरूपात होते. हा एक वेगळा प्रयत्न होता आणि वाचनालयाच्या माध्यमातून अशा पद्धतीचे विविध कार्यक्रम करून एक सांस्कृतिक वातावरणही जिवंत ठेवण्याचं काम वाचनालयाने केलं. ती वाचनालयाची जबाबदारीच होती. नक्कीच. त्याचबरोबर मी मगाच्या प्रश्नाला थोडंसं अनुलक्षून सांगतो की 200 वर्ष पूर्ण होत आहेत. हे 200 वर्ष पूर्ण होणं आणि त्याच वेळेला नवीन इमारत बांधणं ह्या गोष्टीला एक वेगळं महत्त्व आहे. बरोबर. 200 वर्षाचा कालखंड पूर्ण होतोय, आज नवीन सुसज्ज अशी इमारत उभी राहते. ह्याचा अर्थ पुढची 70 ते 75 वर्ष ह्या वाचनालयाची वास्तू उत्तम पद्धतीने ग्रंथांना संरक्षण देत त्याचबरोबर वाचकांचा आणि ग्रंथांमधला दुवा म्हणून काम करेल. याचा अर्थ नवीन पिढीकडे या वाचनालयाचे संस्कार पुढे जावेत
असा आमचा प्रयत्न असणार आहे आणि त्या दृष्टीने हे वाचनालय नव्याने उभं राहतं आहे. जुनी आजपर्यंतची परंपरा आणि त्याचबरोबर नव्या गोष्टीचा वेध घेण्यासाठी आवश्यक असणारा निवारा आणि उत्तम अशी वास्तू या वाचनालयाची उभी राहते. नवीन पिढीकडे हे वर्ग करताना अशा पद्धतीने नवीन सुसज्ज असं वाचनालय उभं करता आलं हे खूप भाग्याचं लक्षण आहे असं मला वाटतं. रत्नागिरीचं हे वैभव आहे ते नवीन पद्धतीने लोकांसमोर येणार आहे. 300व्या शतकाकडे जाण्याचा जो प्रवास आहे हा इतका खंबीरपणे वाचनालयाचा सुरू होतोय. छान छान. 2027 पासून नगर वाचनालयाच्या द्विशताब्दी वर्षाला सुरुवात होणार आहे. या विशेष पर्वासाठी वाचनालयाने काही संकल्प किंवा दीर्घकालीन उद्दिष्ट निश्चित केली आहेत का? नक्कीच 200 वर्ष पूर्ण करणारी संस्था आपल्या रत्नागिरीमध्ये आहे आणि 200 वर्ष पूर्ण करताना किंवा 200 वर्षची सुरुवात करताना प्रत्येक रत्नागिरीतल्या सुज्ञ नागरिकांनी ह्या महोत्सवामध्ये सहभागी व्हावं अशा प्रकारे आम्ही प्रयत्न करतो आहे. त्या माध्यमातून वाचनालय अधिक प्रखरतेने लोकांपर्यंत पोचावं असाही प्रयत्न राहणार आहे. आज वाचनालयाकडे 1,17,000चा ग्रंथसंचय आहे. हा ग्रंथसंचय वाढवून तो 2 लक्षपर्यंत पुस्तकं उपलब्ध व्हावीत, वाचनालयामध्ये असावीत असा आमचा प्रयत्न किंवा असं आम्ही उद्दिष्ट निश्चित केलं आहे आणि ते उद्दिष्ट 14 जानेवारी 2027पर्यंत पूर्ण करण्याचा संकल्प आम्ही केलेला आहे. त्याचबरोबर प्रामुख्याने द्विशताब्दी महोत्सव साजरा करत असताना वाचकावर कॉन्सन्ट्रेशन करत असतानासुद्धा त्यामध्ये युवा पिढीवर, विद्यार्थी वर्गावर अधिक कॉन्सन्ट्रेशन करत त्या लोकांना आकृष्ट करण्यासाठी, त्यांना वाचनालयाचं महत्त्व लक्षात यावं यासाठी नवीन फॉर्मॅटमध्ये काही उपक्रम आम्ही करतोय. तसं नियोजन सुरू आहे. त्याचबरोबर प्रतिथयश लेखक असतील, साहित्यिक असतील, प्रतिथयश वक्ते असतील, हे तर रत्नागिरीमध्ये त्या कार्यक्रमासाठी पूर्ण वर्षभरामध्ये येतील. प्रत्येक महिन्याला काही ना काहीतरी कार्यक्रम वाचनालयाचा असेल आणि त्याच्यासाठी आम्ही सुसज्ज असं ऑडिटोरियम, हे पूर्ण ॲकॉस्टिक ऑडिटोरियम असेल, पूर्णपणे वातानुकूलित असं ऑडिटोरियमही आम्ही तयार करतो आहे आणि संपूर्ण वर्षभर वाचनालयाचं महत्त्व, वाचनालयाच्या पुस्तकांचं महत्त्व हे लोकांपर्यंत जावं, प्रामुख्याने युवा वर्गामध्ये जावं यासाठी अनेकविध कार्यक्रम आम्ही सुरू करणार आहोत आणि या कार्यक्रमामध्ये संपूर्ण रत्नागिरीकरांनी सहभागी व्हावं असा आमचा प्रयत्न राहणार आहे. नक्कीच नक्कीच. श्रोतेहो, रत्नागिरी नगर वाचनालयाच्या द्विशताब्दी महोत्सवानिमित्त वाचनालयाने आखलेल्या विविध उपक्रमांना सहकार्य किंवा योगदान देण्याची इच्छा असलेल्या नागरिकांनी वाचनालयाशी जरूर संपर्क साधावा असे आवाहन आपण या निमित्ताने करूया. तसंच वाचनाची परंपरा आणि पुस्तकांशी असलेलं नातं आपण सर्वांनी जपायला हवं. विशेषतः तरुण पिढीने वाचनाची सवय जोपासून या ज्ञानपरंपरेचा वारसा पुढे नेण्याची गरज आहे. सर, रत्नागिरी नगर वाचनालयाच्या 2 शतकांच्या समृद्ध प्रवासाविषयी आपण दिलेली माहिती निश्चितच श्रोत्यांसाठी प्रेरणादायी ठरेल. आपला बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. आणि सर, नगर वाचनालयाच्या या द्विशताब्दी वर्षासाठी आकाशवाणी रत्नागिरी परिवारातर्फे खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे.